तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की उद्या अर्थातच 6 ऑगस्ट 2024 रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2640 घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे। या सोडतीसाठी एकूण 76,000 अर्ज प्राप्त झालेले असून एकूण जी काही घरे आहेत मित्रांनो, त्याचं जर ॲव्हरेज काढलं तर बऱ्याच ठिकाणी हे कॉम्पिटिशन जास्त दिसतंय, पण काही काही ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी असल्याचं आपण मागील अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ही डेट जाहीर झाल्याच्या नंतर नेमकं ही सोडत कशी होणार आहे, नेमकं पैसे कधी रिफंड येणार आहेत, मग सोडतीसाठी कोणी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत का, याचा मेसेज कधीपर्यंत येणार आहे, असे अनेक प्रश्न आपल्या अर्जदारांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। तर आज या भागात आपण नेमकं ही सोडत कशी होणार आहे, तुम्हाला मेसेज कधीपर्यंत येऊ शकतो, मेसेजमध्ये काय दिलं जाईल आणि तुम्हाला त्या सोडतीसाठी जायचं असेल तर तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल आणि ऑनलाईन बघायचं असेल तर नेमकं लिंक कोणती आहे, ही सगळी माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता महत्वाचं मित्रांनो, जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आता उद्या जाहीर होणार आहे, त्यासाठी जे अर्जदार आहेत त्यांना पहिली गोष्ट अशी की आज संध्याकाळी तुम्हाला एक मेसेज मोबाईलवर येईल किंवा तो व्हिडिओ बनवपर्यंत आला सुद्धा असेल। तर नेमकं या मेसेजमध्ये जी काही लिंक आहे मित्रांनो, ती लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा लाईव्ह सोहळा घर बसल्या पाहू शकता। जर तुम्हाला तिथे फिजिकली अटेंड करायचं असेल तर तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्याचं फॉर्मची एक प्रिंट आणि तुमचं आधार कार्ड हे सोबत ठेवा, म्हणजे पैसे भरल्याची पावती आणि आधार कार्ड सोबत ठेवा आणि तुम्ही तिथे रंगशारदा जे काही नाट्यगृह आहे रंगशारदामध्ये हा सोहळा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। ज्यांना जायचं असेल, ज्यांना फिजिकली जायचं असेल ते सोबत अर्जाची प्रिंट आणि आधार कार्डची झेरॉक्स किंवा ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवा। तुम्ही जाऊन त्या ठिकाणी लाईव्ह सोहळा पाहू शकता, प्रत्यक्ष तुम्ही सोहळा पाहू शकता। ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईन पाहू शकतात। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की तुम्ही जे काही पैसे भरलेले आहेत म्हणजे 50,000 1 लाख ते रिफंड कधी येणार आहे, तर या रिफंडची डेट सुद्धा म्हाडाने अपडेट केलेली आहे आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी या अर्जदारांचे पैसे ज्यांना घरी लागणार नाहीत अशांचे पैसे म्हाडा त्यांच्या खात्यावरती दिलेल्या बँकेच्या खात्यावरती रिफंड करणार आहे। म्हणजे 10 ऑगस्टला तुम्हाला पैसे रिफंड मिळणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत, तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय सुमित्राजी पवार हे सगळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आणि म्हणून या सोहळ्यासाठी जे काही टाइम दिलेला आहे तो 12 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं मित्रांनो। अनेक वृत्तपत्र प्रतिनिधी असतील, अनेक पत्रकार असतील, विजेत्यांशी बोलतील, नक्कीच गप्पा करतील, आम्ही सुद्धा येऊन तुमच्या विदेशांशी बोलण्याचा प्रयत्न करू। पण महत्त्वाचं हाच आहे मित्रांनो की ज्यांना या लॉटरीत घरी लागणार नाहीत त्यांना 10 ऑगस्ट 2026 पासून त्यांच्या खात्यावर रिफंड टाकायला सुरुवात केली जाईल आणि पुढील 15 दिवसामध्ये तुमची अनामत रक्कम ही तुमच्या खात्यावर जमा केली जाईल। जर तुम्हाला घर लागलं असेल तर तुमची अनामत रक्कम तुमच्या खात्यावर परत येणार नाही, तर ती रक्कम त्या घराच्या किमतीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे। तुमचे अकाउंट नंबर बरोबर असतील तर येणाऱ्या 10 दिवसात 15 दिवसात पुढील आठवड्याभरात किंवा पुढील 15 दिवसात तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील। नसेल तर तुम्हाला परत तुमच्या बँकेचे डिटेल हे म्हाडाकडे जमा करावे लागू शकतात। आता महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी गोष्टी आहेत की घर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। म्हणजे विक्रोळी कन्नमरनगर नंबर 2 या ठिकाणी जे काही 2 BHK चे फ्लॅट आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी चान्सेस आहेत घर लागण्याचे। त्याशिवाय जे MIG आणि HIG उत्पन्न गटाचे घरे आहेत तिथे सुद्धा खूप चांगला चान्स आहे। फक्त जे PMAY आहे पहाडी गोरेगाव या ठिकाणी मात्र भरपूर चांगलं कॉम्पिटिशन आहे। त्या ठिकाणी एकूण 17,000 फॉर्म आलेले आहेत फक्त 13 घरांसाठी, म्हणजे 13 घरांसाठी 17,000 फॉर्म असं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन दिसून येत आहे। म्हणून आता उद्या अनेक अर्जदारांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे, त्यांना घरी मिळणार आहेत। परंतु ज्यांना घरी मिळणार नाहीत त्यांना पुढील इतर लॉटरीमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आता मला आज काही जण भेटले मित्रांनो, ते बोलले नाही कॅमेऱ्यामध्ये, पण अनेक जण बोलले की सर आता आम्हाला घर नाही लागलं तरी चालेल, पण आमचे पैसे रिफंड आले तर आम्ही लगेच ते क्रेडिट कार्डचं पेमेंट करू शकतो कारण आम्हाला क्रेडिट कार्डचा EMI आलेला आहे। असे सुद्धा काही आहेत अर्जदार की त्यांना आता जास्त इंटरेस्ट नाही राहिलेले म्हाडाच्या लॉटरीमध्ये। पण असो, आता शेवटी हे सरकारची लॉटरी आहे, शासनाची लॉटरी आहे, काही गोष्टीमध्ये अप्स अँड डाऊन होतात, नक्कीच होतात। परंतु उद्या संध्याकाळी सगळ्या विजेत्यांची यादी ज्यांना घरी लागणार आहे त्या विजेत्यांची यादी म्हाडाच्या वेबसाईटला प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला त्याशिवाय तुम्हाला मेसेज सुद्धा येतील आणि या लाईव्ह सोहळा तुम्ही घरी बसल्या सुद्धा पाहू शकता। ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीमध्ये अर्ज भरलेले आहेत त्या सगळ्या अर्जदारांना उद्याच्या लॉटरीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर मिळो एवढीच RK प्रॉपर्टी न्यूज कडून सदिच्छा। तुर्तास मित्रांनो इथे थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।